अल्लाह बोल संविधान लेके अल्लाह बोल, छुरी लेके अल्लाह बोल, चाकू लेके अल्लाह बोल, डंडा लेके अल्लाह बोल। परभनी यहाँ पे जो अधिकारी है उसकी सीबीआई चौकसी लगनी चाहिए। पुलिस अधिकारी जो है इनका जो है सीबीआई चौकसी होना चाहिए कि जो कॉम्बिंग ऑपरेशन है वो जल्द से जल्द स्टॉप होना चाहिए। ये हमारी प्रमुख मांगनी है। जैसे कि आज हम देख रहे हैं कि पूरे महाराष्ट्र में परभनी की जो घटना है उसका प्रसाद हम देख रहे हैं कि पूरे महाराष्ट्र में आ रहे हैं। हम कलेक्टर से और विभागीय आयुक्त से और यहाँ के सीपी से भी निवेदन करते हैं कि जो परभनी में घटना घटी है उस घटना के प्रसाद यहाँ पर ना उमटते हुए यहाँ पे जर आपण एकंदरीत सर्व प्रश्न जर बघितला तर परभणी येथे सध्या कार्यरत असलेला एलसीबीचा पोलीस अधिकारी अशोक गोरबाड नावाचं व्यक्तिमत्व, मी नैतिक जबाबदारीपूर्वक बोलतो, पुन्हा पुन्हा अशोक गोरबाड व्यक्ती नावाचा उल्लेख करतो। हा अशोक गोरबाड व्यक्तिमत्व हा कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, याच्या डोक्यात काय हेतू आहे, हा आरएसएसचं काम करतो का हा कुठला जातीय दंगली घडवण्याचा शासनाचं काम करतो। मी सांगतो खैरलान जे असेल अनेक हत्याकांड घडले, अनेक दंगली घडल्या, तर माझ्या नवतरुणाला एवढा संदेश असेल की दगड उचलायची गरज नको, संविधानिक पद्धतीने शांततेने आंदोलन मोर्चे हे पूर्णपणे पार पाडावे व न्याय मिळवण्याची भूमिका घ्यावी। कोम्बिंग ऑपरेशन प्रशासनाने हाताळून स्वतः थांबवावं व जाणीवपूर्वक कुठलंही कोम्बिंग ऑपरेशन करू नये। लोकांचे घर तोडून कोम्बिंग ऑपरेशन करतात, नवतरुण गुन्हे दाखल करतायत। तुम्ही एक लक्षात घ्या, आज एमपीएससी यूपीएससी कारण आमचं एमबीबीएसचा पोराला नोकरी लागत नाही। अशोक जो गोरबाड आहे याची सखोल चौकशी करा, याचा मागचा हाच मुख्य सूत्रधार आहे। जसं संभाजी भिडे काही पुतळ्याविषयी एक विधिमंडळात एक कायदा त्यासाठी नवीन पारित करावा, महापुरुषाचं कुठलाही विटंबना जी झाली त्यासाठी स्पेशल कायदा असावा अशी आमची प्रामुख्याने मागणी असेल। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शाहू महाराज की जय, क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांचा क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांचा डॉक्टर बाबासाहेबांचा डॉक्टर बाबासाहेबांचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध। परभणी येथील आंबेडकरी आंदोलनावर झालेला पोलिसांच्या अन्यायाचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा परभणी येथील पोलीस हल्ल्याचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध। आंबेडकरी झालेला पोलिसांच्या लाठी हल्ल्याचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध। संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। रिपब्लिकन युवा मोर्चाचा संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अल्लाह बोल अल्लाह बोल अल्लाह बोल अल्लाह बोल, डंडा लेके अल्लाह बोल, छुरी लेके अल्लाह बोल, अल्लाह बोल अल्लाह बोल अल्लाह बोल अल्लाह बोल, संविधान लेके अल्लाह बोल, छुरी लेके अल्लाह बोल, चाकू लेके अल्लाह बोल, डंडा लेके अल्लाह बोल, डंडा लेके अल्लाह बोल, हम लेके अल्लाह बोल। जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम। और सरकार हमसे डरती है, पुलिस आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस आगे करती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। भारतीय संविधानाचा काय आहेत आंबेडकरी समाजाच्या भावना? सगळ्यात पहिले मी आंबेडकर अनुयायांना या ठिकाणाहून सावधानाचा इशारा देतो। आपल्या हातात पुस्तकाऐवजी दगड देऊ पाहणाऱ्यांचा हेतू आहे हा। ज्या बाबासाहेबांनी आम्हाला पुस्तक दिलं, पुस्तक घेऊन आम्हाला वाचा म्हणून संदेश दिला, शिका संघटित व्हा म्हणून संदेश दिला, परंतु आम्हाला दगड घेण्याची आज एक जाणीवपूर्वक हेतू कुठल्या तरी या सरकारच्या माध्यमातून कुठेतरी पोलिसांच्या माध्यमातून होत आहे। परभणी इथं जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय घटना आहे। या घटनेचा सर्वप्रथम मी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने निषेध व्यक्त करतो। आज या निषेध व्यक्त करत असताना आज सर्वप्रथम आम्ही विभागीय आयुक्त साहेबांना या संदर्भात निवेदन द्यायला आलो। जर आपण एकंदरीत सर्व प्रश्न जर बघितला तर परभणी येथे सध्या कार्यरत असलेला एलसीबीचा पोलीस अधिकारी अशोक गोरबाड नावाचं व्यक्तिमत्व,
मी नैतिक जबाबदारीपूर्वक बोलतो, पुन्हा पुन्हा अशोक गोरबाड व्यक्ती नावाचा उल्लेख करतो। हा अशोक गोरबाड व्यक्तिमत्व हा कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, याच्या डोक्यात काय हेतू आहे? हा RSSचं काम करतो का हा कुठला जातीय दंगली घडवण्याचा शासनाचं काम करतो? असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। त्याचं कारण तुम्हाला लक्षात आणून द्यायचं कारण सांगतो की नांदेड बोडार एक गाव आहे, नांदेडमध्ये बोडार नावाचं, इथं काही वर्ष अगोदर, एक वर्षभरा अगोदर अक्षय भालेराव, आमचा भाऊबंदकी असलेला अक्षय भालेराव या व्यक्तीचा खून करण्यात आला। त्या ठिकाणी दंगल काढण्यात आली। अक्षय भालेराव ज्यावेळेस प्रकरण घडलं, महाराष्ट्र पेटला होता अक्षय भालेरावच्या प्रकरणामध्ये, त्यावेळी नांदेड बोंडार गावापासून महाराष्ट्र पेटणारं गाव, त्या ठिकाणी सुद्धा पोलीस अधिकारी त्यावेळेस अशोक गोरबाडेच होता। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पूर्ण या ठिकाणी झाली व दुसऱ्या दिवशी दंगल घडली। हा दंगल घडताना सुद्धा त्यावेळेस पोलीस अधिकारी अशोक गोरबाड होता। आणि आता ही तिसरी घटना परभणी या ठिकाणी घडत असताना तिथं सुद्धा LCBचा अधिकारी पोलीस जो आहे तो सुद्धा अशोक गोरबाडच आहे। मग अशोक गोरबाडचं नेमकं बॉम्बिंग ऑपरेशन चालू आहे, तुमचं काय बोलतो त्या काय आहे मुद्द्यावर क्लिअर सांगतो। अशोक गोरबाड मुद्दा तो सांगतो की अशोक गोरबाड त्या ठिकाणी आहे, याची पहिले सखोल चौकशी अशोक गोरबाडेची करा। आणि दुसरा मुद्दा आमचा मूळ असा आहे की जे आपण आता जसं की प्रश्न केला त्या अनुषंगाने सांगू इच्छितो, परभणी इथे घडलेल्या प्रसंगामुळे संबंध राज्यभर उमटलेले पडसाद आटोक्यात आणून त्याची सखोल CBI मार्फत चौकशी करून राज्यात पुन्हा सुख शांती शासना प्रशासनातर्फे मोलाची भूमिका बजावी व त्यांनी तात्काळ कर्तव्य यात लक्ष घालून सर्व शांतता महाराष्ट्रात होईल याचं लक्ष द्यावे। प्रश्न आणि महत्वाचा, राज्यातल्या आंबेडकरी जनतेला तुमचं काय आव्हान राहील? तुम्हाला आंबेडकरी जनता बघतीये। 100% प्रश्न खूप छान आहे। मी 100% सांगतो की 9 तरुणांना माझं जाहीर आव्हान असेल, कारण की मी तुमच्यासारखा 9 तरुण आहे, भीम सैनिक आहे, आंबेडकरी बाबासाहेबांना मानणारा अनुयायी आहे, माझ्यासोबत असंख्य कार्यकर्ते जुळलेले आहेत। मी तुम्हाला एक आत्ताच बोललो की मी तुम्हाला इथून सावधान इशारा देत आहे, तर माझ्या 9 तरुण बांधवांना सांगू इच्छितो की आपल्या हातात पुस्तक असायला हवंय, परंतु आपल्या हातात दगड यायला लागला, आपण दंगलांना लाठीचार्ज करत आहे। भीमा कोरेगाव दंगल घडली, या भीमा कोरेगाव दंगलीमध्ये अनेकावर गुन्हे दाखल झाले, त्याच अनुषंगाने खैरलांजी असेल, त्याच अनुषंगाने तेच सांगतो, खैरलांजी असेल, अनेक हत्याकांड घडले, अनेक दंगली घडल्या। तर माझ्या 9 तरुणांना एवढा संदेश असेल की दगड उचलायची गरज नको, संविधानिक पद्धतीने शांततेने आंदोलन मोर्चे हे पूर्णपणे पार पाडावे व न्याय मिळवण्याची भूमिका घ्यावी। कुठल्याही प्रकारचा जे कोम्बिंग ऑपरेशन चालू आहे, कोम्बिंग ऑपरेशन अनेक दलित युवकांना अटक करण्यात आली, 2,500-3,000 युवकांवर गुन्हे दाखल झाले, कसं बघायचं? मग त्यासाठी तर आम्ही सांगतो कोम्बिंग ऑपरेशन प्रशासनाने हाताळून स्वतः थांबवावं व जाणीवपूर्वक कुठलंही कोम्बिंग ऑपरेशन करू नये। लोकांच्या घर तोडून कोम्बिंग ऑपरेशन करतात, 9 तरुण गुन्हे दाखल करतायत। तुम्ही एक लक्षात घ्या, आज MPSC UPSC कारण आमचं MBBSचा पोराला नोकरी लागत नाही, कुठलाही नेता रस्त्यावर यासाठी लढाई करायला येत नसतो, स्वतःची लढाई स्वतःला करावी लागते। 9 तरुणांनी संविधानिक पद्धतीने लढाई करावी ही आमची प्रामुख्याने या ठिकाणी भूमिका असेल। तुमची भूमिका काय? आज आम्ही जे डेलिगेशन निवेदन देत आहोत, या निवेदनाच्या आधारे यांनी फक्त महाराष्ट्रात शांतता संयम मार्गावर शासनाप्रशासनाला विनंती करत आहोत। जर यामध्ये काही घडलं नाही तर आम्ही संविधानिक पद्धतीने आंदोलन करू। जी याची पहिले सखोल अशोक जो गोरबाड आहे याची सखोल चौकशी करा, याच्या मागचा हाच मुख्य सूत्रधार आहे। जसं संभाजी भिडे, एकनाथ बोटे, जो संभाजी भिडांते एकनाथ एकबोटे काय होता, मिलिंद एकबोटे भीमा कोरेगावचा, त्या मागचा हा अशोक गोरबाडे इथला मोठा संशय आम्हाला वाटतो। आणि 100% याच्या मागे काहीतरी नार्को टेस्ट करण्यात यावी। आणि हा मूळ मुद्दा आमचा असा राहील शासनाला की जो काही पुतळ्याविषयी एक विधिमंडळात एक कायदा त्यासाठी नवीन पारित करावा, महापुरुषाचा कुठलाही विटंबना जी झाली त्यासाठी स्पेशल कायदा असावा अशी आमची प्रामुख्याने मागणी असेल। जय किशन कांबळे, रिपब्लिकन युवा जिल्हा प्रमुख। अशोक गोरबाडे
जे काही शिष्टमंडळ आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय संविधान। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परभणी येथील संविधान प्रतिमेची जी अवहेलना झाली होती त्याच्या विरोधात आपण आज रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीनं, रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीनं आपण इथं निवेदन देण्यासाठी आलो होतो विभागीय आयुक्तांना। आयुक्त साहेबांनी अतिशय पॉझिटिव्ह आपलं सर्व ऐकून घेतलेलं आहे आणि परभणी येथे जो आपल्या आंबेडकरी अनुयायांवर होणारा अन्याय अत्याचार आहे त्याची लवकरात लवकर दखल घेऊन त्यांना आम्ही विनंती केली की तिथे जे कॉम्बिंग ऑपरेशन आहे ते थांबवण्यात आलं पाहिजे आणि आपले जे गोरगरीब तरुण विद्यार्थी आहे ज्यांच्यावर गुन्हे दाखल होतात की जे कधी कधी काही न करता त्यांची आपली जी तरुण पिढी ती बर्बाद होती, तर हे सर्व गोष्टी लवकरात लवकर थांबाव्या। त्याच अनुषंगाने आता आपला जो भीमा कोरेगाव शौर्य दिन येत आहे त्या दिनाच्या औचित्याने सुद्धा शहरातील आणि महाराष्ट्रातील वातावरण खराब होता कामा नये। आपण बघतो की सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम होतं आणि आपण सर्व जाणते आहातच की भीमा कोरेगावच्या वेळेस सुद्धा अशीच एक जातीय दंगल घडवण्यात आली होती आणि सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे आंबेडकरी अनुयायांना आवाहन केलेलं आहे की आपणही शांततेत त्या परभणी येथील अन्याय अत्याचाराचा विरोध केला पाहिजे। आणि आज आपण जय भाऊच्या माध्यमातून इथं सर्व जनतेला आवाहन करतो आहोत की आंबेडकरी अनुयायांनी निषेध हा झालाच पाहिजे, पण आपण भारतीय संविधान निर्मात्याचे वंशज आहोत हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे। आपली येणारी पिढी जी आहे ही अतिशय सुशिक्षित आणि अन्यायाचा विरोध करणारी असली पाहिजे, ती गुन्हेगारी म्हणून उद्या जन्माला येऊ नये। जसं जयकिशन दादांनी सांगितलं की आपल्या हातामध्ये पेन असला पाहिजे, दगड नाही। तर या सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय आणि त्याच्यातून आपल्याला जो अधिकार दिलेला आहे आर्टिकल 19च्या अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्य, तर त्याच्यावर गदा न आणता आपण अतिशय प्रभावीपणे आपण संविधानिक मार्गाने आंदोलन करायला पाहिजे। आज आपण बघितलं की आपण विभागीय आयुक्तापासून इथपर्यंत घोषणा देत आलो, पण संवैधानिक मार्गाने आपण कुठल्याही लोकांना टार्गेट न करता फक्त संविधानाचं रक्षण झालं पाहिजे। संविधान हे सर्व भारतीयांसाठी आहे, ते कुठल्या एका जातीसाठी नसून कुठल्या धर्मासाठी नसून सर्व भारतीयांसाठी आहे। अशीच मी सर्व आंबेडकरी अनुयायांना आवाहन करते की त्यांनी शांततेत या घटनेचा निषेध करावा आणि फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांना देखील आम्ही असं आवाहन करतो की आंबेडकर अनुयायी हा सजग आणि जागृत आहे, सुशिक्षित आहे, त्याच्यावर होणारा अन्याय अत्याचार थांबला पाहिजे। तुम्ही खुर्चीवर बसून 4 दिवस झाले आणि जर आंबेडकरी अनुयायांवर अन्याय होत असेल तर खुर्चीवरून खाली उतरवण्यास आंबेडकरी समाज मागे हटणार नाही। जय भीम, जय संविधान, जय भारत। आपण जो आज निषेध व्यक्त आणि आंदोलनाचा जो काही कार्यक्रम घेतला या अनुषंगाने आदरणीय विभागीय आयुक्त साहेबांनी आपली शिष्टमंडळाची भेट घेतली आणि पूर्णपणे म्हणणं ऐकून घेतलं। यामध्ये माझ्या 4 मागण्या होत्या की तेथील असलेला LCBचा जो पोलीस निरीक्षक आहे अशोक घोरबाड याच्यावर तात्काळ चौकशी करा, याची नार्को टेस्ट करा। कारण की अशोक घोरबाड हा गेल्या नांदेड जे बोंडार नांदेडमध्ये जे गाव आहे या ठिकाणी अक्षय भालराव जे हत्याकांड घडलं त्यावेळेसही तो तिथं होता। त्यानंतर पूर्णा दंगल घडली त्यावेळेसही अशोक घोरबाड हा तिथं होता। मी नैतिक जबाबदारीपूर्वक पुन्हा सांगतो त्यावेळेसही मोठी दंगल घडली आणि तिसरी दंगल परभणी या ठिकाणी त्यांच्याच आधिपत्याखाली घडली गेली। म्हणजे याचं नेमकं याच्या मागचं हा रेषेचं काम करतो की शासनाचं काहीतरी दंगल घडवण्याचं काम करतो का असा संशय आंबेडकर यांना द्यायला लागला। त्या अनुषंगाने सर्वात प्रथम याची नार्को टेस्ट करून याची CBI मार्फत चौकशी करा, तेथील कॉम्बिंग ऑपरेशन तात्काळ थांबवा, ही आमची प्रामुख्यानं आणखी त्यात मागणी आहे। तेथील जे अमानुषपणे आंबेडकर कार्यकर्त्यांना मारहाण केली गेली पोलिसांमार्फत ही सुद्धा तातडीने थांबवण्यात यावी। त्या आत्ताच विभागीय आयुक्त साहेबांनी पूर्ण ज्या काही डिस्ट्रिक्टचे जिल्हाधिकारी असतील त्यांना सर्वांना तात्काळ पोलीस अधीक्षकांनाही कळवतो असा मेसेज दिला आणि त्याच ठिकाणी शांतता राहावी आणि एकदम सुव्यवस्थेने आणि शांतता न्यायपूर्वक काम व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी सर्वांना मदत सहकार्य हो अशी आमची त्यांच्याकडे मागणी होती। आणि मी तुम्हाला आज या माध्यमातून माझ्या 9 तरुण बांधवांना, माझ्या भीम सैनिकांना, माझ्या भीम अनुयायांना एक संदेश देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला पेन आणि पुस्तक हातात घ्यायला शिकवलेलं आहे। आपल्याला संदेश दिला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, परंतु आपल्याला आज दगड उचलण्याची वेळ आलेली आहे। तर दगड उचलून तुमचं आयुष्य हे बर्बाद होत आहे कुठेतरी, कारण की यामधनं आम्ही गेलेलो आहोत। ज्यावेळेस कार्यकर्ते गुन्हे दाखल होते ते परिवाराचे त्रास, कुठलाही नेता, कुठलाही कार्यकर्ता, कुठलाही एखादा गॉडफादर कोणी कोणासाठी येत नसतं। कार्यकर्ता गुन्हा दाखल ज्यात होतो त्याला स्वतःचं निपटावं लागतं, स्वतःचं परपंच फॅमिलीसह पाहावं लागतं। पण बाबासाहेबांचं काहीतरी देणं आहे आणि बाबासाहेबांच्या नावाला जर गालबोट लागत असेल तर आपण महाराष्ट्र काय भारत मिटवू शकतो,
परंतु आपल्याला संविधानिक मार्गाने सर्व करणं आहे, असं माझा नवतरुणाला या ठिकाणी संदेश असेल. कारण की यातनं मी गेलो, माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते गेलो, अनेक दंगली घडल्या. भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये आजही काही लोक आरोपी पोलीस जेलमध्ये आहेत, त्यांचे जामीन घ्यायला लोक जायला तयार नाही. भरपूर असे लोक बघितले आम्ही, कार्यकर्ते नेता कोणी येत नसतो. त्या विचाराचा गोष्टीचा विचार करावा. आणि मूळ मागणी आमची अशी होती की विधिमंडळामध्ये कुठल्याही महापुरुषांच्या पुतळ्याच्या विटंबनेविषयी एक नवीन कायदा पारित करावा. त्या अनुषंगाने या दंगली महापुरुषांची विटंबना थांबतील, असं जसं की आता विभाग आयुक्ताला आम्ही सर्व बोललो. मी आलेल्या सर्व माझ्या माता बहिणींचे, माझ्या आया बहिणींचे, माझ्या मित्र परिवारचे सर्वांचे खरंच आभार व्यक्त करतो. कारण की त्यांना बाबासाहेबांच्या बद्दल, बाबासाहेबांच्या अस्मितेबद्दल, बाबासाहेबांच्या चळवळीबद्दल आपलं काहीतरी देणं आहे आणि ते देणं म्हणून आज त्या ठिकाणी आलेत. याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि आम्ही पूर्णपणे निवेदन सादर केलं आणि सर्वांनी शांततेत जावं, पोलीस प्रशासनाने सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचंही सहकार्य करतो आणि सर्वांचाच धन्यवाद व्यक्त करतो. जय भीम. आज हम विभागीय आयुक्त के यहाँ पे हमारी जो प्रमुख मांगनी है वो ये है कि परभनी यहाँ पे जो अधिकारी है उसकी सीबीआई चौकसी लगनी चाहिए. और हम अम्बेडकर यानी से आह्वान करते हैं कि कायदा सुव्यवस्था जो है इसको ध्यान में रखते हुए हमें इस घटना का निषेध करना चाहिए. और पुलिस अधिकारी जो है एकनाथ गोरबाड़, इनका जो है सीबीआई चौकसी होना चाहिए. और दूसरी बात यह है कि जो कॉम्बिंग ऑपरेशन है वो जल्द से जल्द स्टॉप होना चाहिए. ये हमारी प्रमुख मांगनी है. जैसे कि आज हम देख रहे हैं कि पूरे महाराष्ट्र में परभनी की जो घटना है उसका पड़साद हम देख रहे हैं कि पूरे महाराष्ट्र में आ रहे हैं. तो बंद जो है, अगर हमने बंद की मांगनी की है तो उस बंद को शांतता पूर्वक सहकार्य करना हमारे अम्बेडकर यानी से हम ये निवेदन करते हैं. और उसी के साथ में 1 जनवरी भीमा कोरेगांव जो शौर्य दिन आ रहा है, उसी के उपलक्ष्य में महाराष्ट्र में शांतता रहना चाहिए. और हम कलेक्टर से और विभागीय आयुक्त से और यहाँ के सीपी से भी निवेदन करते हैं कि जो परभनी में घटना घटी है उस घटना के पश्चात यहाँ पर ना उमटते हुए यहाँ पे कायदा सुव्यवस्था ध्यान में रखकर यहाँ पे भी शांतता पूर्वक ये कार्यक्रम होना चाहिए. ऐसा निवेदन आज महाराष्ट्र रिपब्लिकन मोर्चा की ओर से हमने आज दिया है. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.